लेखन वाचन ही आपल्या शिक्षणाचं माध्यम आहे. त्यामुळे ती एक बेसिक, आपण त्याला एक बेसिक कसब किंवा बेसिक आर्ट म्हणू त्याला. आणि तेव्हापासून 80चं पूर्ण दशक, 90चं पूर्ण दशक, 2000चं दशक सिनेमे पाहतच जवळपास मी वाढलेलो आहे. ज्यांनी एकत्रपणे तो रथ ओढला, खड्डे आले तरी मागे पुढे पाहिलं नाही. म्हणजे माझ्यासोबत हे सगळे लोक होते आणि त्यांच्यामुळे हा सिनेमा तयार झालेला आहे. जारणच्या निमित्ताने आपण गप्पा मारतोय, पण तुमचं दंशकाल असेल, अंधारवाऱ्या असतील, चौरंग असेल, हाकामारी असेल, फोल्डिंगचा पुरुष असेल किंवा परफेक्टची बाई असेल, ते बघतानाही वाचताना त्या सगळ्यात पात्र उभी राहतात. ही पात्र तुमच्याशी येऊन कानात कुजबुजतात का? आणि त्या सगळ्या गोष्टींनंतर आत्ता जारण येतोय. दिग्दर्शक म्हणून असणारा लार्जर दॅन लाईफ प्रवास, लेखक ते कॅमेरा, असा सगळा प्रवास तुम्ही सांगावा असं मला वाटतंय. ऋषिकेश, खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. तुम्ही इतक्या सविस्तरपणे माझ्या सर्व पुस्तकांची नावं घेतलीत आणि त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे धन्यवाद. इथे आम्हाला आमंत्रित केले त्याबद्दलही धन्यवाद. नाही, मुळात काय आहे की लेखक म्हणून प्रवास काय आहे की आपण लिहितो, कारण आपण खूप वाचलेलं असतं. लेखन वाचन ही आपल्या शिक्षणाचं माध्यम आहे. त्यामुळे ती एक बेसिक, आपण त्याला एक बेसिक कसब किंवा बेसिक आर्ट म्हणू त्याला. त्यामुळे खूप काही वाचत गेलो आणि आतमध्ये लिखाणाचं कसब कदाचित होतं, त्यामुळे खूप काही लिहित गेलो. त्याचप्रमाणे खूप सिनेमे पाहिलेले आहेत. खूप लहानपणापासून जवळपास आठवड्याला 1, आठवड्याला 2 असे सिनेमे पाहिलेले आहेत. म्हणजे माझा 70च्या दशकाच्या शेवटाला जन्म झाला आणि तेव्हापासून 80चं पूर्ण दशक, 90चं पूर्ण दशक, 2000चं दशक सिनेमे पाहतच जवळपास मी वाढलेलो आहे. त्यामुळे मी सिनेमे पाहत गेलो आणि सिनेमे पाहत गेलो म्हणून सिनेमा स्वतःचा करावासा वाटला. आता वाचलं, लिहिणं ही कला जी आहे ती तुमची, तो एक वन मॅन शो आहे. तुम्ही एकटे लिहिता, मग प्रकाशक ते छापतात. सिनेमाचं असं नाही. सिनेमासाठी जरी तुम्हाला सिनेमा करावासा वाटला तरी तुमच्या खांद्याला खांदा द्यायला अनेक लोक लागतात. तो एक टीम एफर्ट आहे. सुदैवाने जारण करताना अशी टीम लाभली ज्यांनी खांद्याला खांदा दिला, ज्यांनी एकत्रपणे तो रथ ओढला. खड्डे आले तरी मागे पुढे पाहिलं नाही. म्हणजे माझ्यासोबत हे सगळे लोक होते आणि त्यांच्यामुळे हा सिनेमा तयार झालेला आहे. सो माझं तुमच्या प्रश्नाला सोपं उत्तर हे आहे, सिनेमे खूप पाहिले, त्यामुळे सिनेमा बनवावा असा वाटतच होता. सिनेमा बनवला. ही सगळी माणसं सोबत होतीच. त्यात HODs असतील, टेक्निशियन्स असतील, अभिनेत्री, कलावंत, निर्माते, सगळे आणि इव्हन आता प्रमोशन करणारी आमची टीम असेल. ही एक सिनेमा तयार होताना तो एक सांघिक एफर्ट आहे आणि त्या पद्धतीने तो सिनेमा आता तयार झालेला आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.